नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत आणखी एक क्रांतिकारी बदल. कल्याण लातूर एक्सप्रेसवे आता तुमचा प्रवास फक्त 4 तासात पूर्ण करणार आहे. हा महामार्ग कुठून जाईल, कसा तयार होणार आहे आणि यामुळे तुम्हाला काय फायदे होणार आहेत, चला जाणून घेऊया या महत्त्वाच्या प्रकल्पाचा सविस्तर आढावा. सर्वप्रथम प्रवासाचा सध्याचा कालावधी आणि गरज जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या कल्याण ते लातूर प्रवासासाठी 10 तासांचा वेळ लागतो. खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि वेळेचा अपव्यय यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. म्हणूनच राज्य रस्ते विकास महामंडळाने एक नवीन 445 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग प्रस्तावित केला आहे, जो तुमचा प्रवास 6 तासांनी कमी करणार आहे. आता आपण जाणून घेऊया महामार्गाचा मार्ग आणि वैशिष्ट्ये. हा महामार्ग कल्याण येथून सुरू होईल आणि पुढे माळशेज घाट, अहमदनगर, बीड, मांजरसुंबा, अंबेजोगाई मार्गे लातूर शहराला जोडेल. विशेष म्हणजे या मार्गावर माळशेज घाटात 8 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे, ज्यामुळे घाटातील प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होईल. चला तर मित्रांनो, आता आपण फायदा आणि परिणाम जाणून घेऊया. हा एक्सप्रेसवे तयार झाल्यानंतर प्रवाशांना होणारे काही महत्त्वाचे फायदे. प्रवासाचा कालावधी 10 तासांवरून 4 तासांवर येईल. मुंबई आणि ठाणे परिसरातील लोकांना लातूर आणि मराठवाड्याशी उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल. उद्योगधंद्यांना चालना मिळेल आणि शेतीमाल वाहतुकीचा खर्च कमी होईल. प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होईल. आता आपण जाणून घेऊया प्रकल्पाचा खर्च आणि पुढील पावले. या महामार्गासाठी अंदाजे 50,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने याचा प्रस्ताव तयार केला असून राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच कामाला सुरुवात होईल. आता आपण मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी जाणून घेऊया. विशेष म्हणजे हा महामार्ग विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गासोबत कनेक्ट होणार आहे. यामुळे तुमच्यासाठी नवीन वाहतूक पर्याय निर्माण होतील, जे उद्योग आणि पर्यटनासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. आता आपण भविष्यातील महत्त्व जाणून घेऊया. कल्याण लातूर एक्सप्रेसवे हा महाराष्ट्राच्या प्रगत आणि दळणवळणयुक्त भविष्याचा एक भाग ठरणार आहे. यामुळे महामार्गामुळे लातूर आणि मराठवाडा अधिक वेगाने विकसित होईल आणि नव्या संधी निर्माण होतील. मित्रांनो, कल्याण लातूर एक्सप्रेसवेबद्दल तुमचे काय विचार आहेत ते तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटतो खाली तुम्ही कॉमेंट करा आणि तुमची मते आम्हाला नक्की कळवा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.